हां, रोज नव्या घोषणा करतात. 100 दिवसाचा वेध घेणार आहेत म्हणत मागच्या आणि पुढच्या. काय घेणार? तुमच्या समोर एक माता अशा पद्धतीनं त्या कुटुंबाकडे 20 लाख रुपये नाही आहेत. 20 लाख रुपये महाराष्ट्रामध्ये एक सामान्य माणूस उपचारासाठी देऊ शकतो का? शेत विकून माझ्याकडे सगळी माहिती आहे. देवेंद्र फडणवीसच्या तोंडावर फेकू शकतो मी ही माहिती. त्यांना आम्ही बोललो का मिरच्या झोमतात वरून खालून. पण जरा तुमची लेवल खाली आणा. एवढी वर सुद्धा नेऊ नका. गौतम अडाणी अंबानी बरं का, हा महाराष्ट्र त्यांचा नाही आहे. ज्यांच्यासाठी तुम्ही काम करता हा महाराष्ट्र ठेकेदारांचा नाही आहे. हा महाराष्ट्र ज्या काल माता तडफडून मेल्या भिसे, हा त्यांच्यासारख्यांचा महाराष्ट्र आहे. आणि तुम्ही त्यांना काय जीवन त्यांचं कसं केलं? या भिसे लोकांनी तुम्हाला मतं दिली आहेत, त्यांची तुम्हाला काळजी नाही. हा लेवलचा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाची आणि फडणवीसांची लेवल आता ही ज्याच्याकडे फडणवीसांनी हिंमत असेल तर करावी. हिंमत असेल तर कारवाई करावी ना. ज्या ज्या डॉक्टरांची नावं घेत आहे भिसे कुटुंब, ज्या ज्या डॉक्टरांची, बंद करावं ना. हिंमत आहे का? तुमची हिंमत फक्त विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यापुरतीच. बाकी तुमच्यात काय दम आहे? ज्या दिवशी तुमच्याकडे सत्ता नसेल, रस्त्यावर तुमच्याकडे कावळा सुद्धा झुंकून बघणार नाही आणि कावकाव करणार नाही. म्हणजे कारवाई होणार नाही असं मला वाटतं. करून दाखवावी कारवाईची नाटकं, जशी बीडमध्ये कारवाईची नाटकं चालली आहेत. हां, करून दाखवावी. माझं आव्हान आहे त्यांना. मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की ज्या बाईंचं काल मृत्यू झाला तिचे शाप लागतील तुम्हाला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस म्हणतात की संजय राऊत जर बोलतात ते त्यांनी माझ्या लेवलचे प्रश्न विचारावे. संजय राऊत का त्या प्रश्नांना उत्तर देणार? मग त्यांची लेवल दिसली ना काल. बाई मेल्या ना, त्या मरण पावल्या बाई. त्यांची लेवल दिसली ना महाराष्ट्रात काय ते. त्यांची लेवल सामान्य, आम्ही सामान्य आणि मध्यमवर्गीयांच्या प्रश्नांवर बोलतो, ती त्यांची लेवलच नाही आहे. त्यांची लेवल अडाणी अंबानी, प्रफुल्ल पटेल, दाऊद इब्राहिम, इक्बाल मिर्ची, अशी त्यांची लेवल. तर त्या लेवलला असल्यामुळे त्यांना खाली काय चाललं आहे बजबजपुरी अराजक अजिबात दिसत नाही. माणसं तडफडून मरत आहेत घराघरात, गावागावात. भ्रष्टाचारानं किडलाय हा महाराष्ट्र. काय करतायत देवेंद्र फडणवीस? गुन्हेगारी वाढली आहे, नुसती वाढली नाही आहे, रस्त्यावर मुर्दे पडतायत. रस्त्यावर काय नागपुरात परत गोळीबार झालाय. फडणवीसांना माहिती आहे का? नागपूरला त्यांच्या घरासमोरच्या मार्केटमध्ये गोळीबार झाला आणि एक माणूस मरण पावला. ही त्यांची लेवल आहे गृहमंत्र्यांची. घरासमोर गोळीबार होतो नागपुरात. बोलिए, हो गया हिंदी में. सर, अरुणाचल मध्ये 4000 चौरस किलोमीटर चीनने आपल्या देशाची जमीन अडकली. काल राहुल गांधी यांनी आरसा दाखवला आहे का सरकार? तुम्हाला राहुल गांधी बोललेलं दिसतात. काल सकाळी माननीय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हाच मुद्दा मांडला ना. तुम्हाला वक्फ बोर्डाच्या जमिनीची चिंता आहे सरकारला. माननीय उद्धव ठाकरे साहेब काय म्हणाले? पण चीनचं घुसखोर या लडाखच्या हद्दीमध्ये 40,000 वर्ग किलोमीटर, म्हणजे जे काय आकडा दिला आहे तो, जमीन गिळून बसले. त्या जमिनीची चिंता नाही. आमचे हजारो काश्मीरी पंडित ज्यांना तुम्ही घर वापसीचं स्वप्न दाखवलं होतं, 370 कलम काढल्यावर तुमचं घर, तुमची जमीन तुम्हाला परत देऊ, काय झालं या 4-5-6 वर्षामध्ये? तुम्हाला काश्मीरी पंडितांच्या जमिनीची चिंता नाही. काल मी पार्लमेंटलाही हा मुद्दा मांडला आणि माननीय उद्धवजींनी हा विषय मांडला. त्यावर जरा लक्ष